नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती संदर्भात महत्त्वाचं असं अपडेट पाहणार आहोत. दिनांक 14/2024चं हे अपडेट आहे. तुम्ही इथं पाहू शकता जे याचा संदर्भ जो आहे तो इथं पोलीस आयुक्त बृहन्मुंबई यांच्याकडील पत्र क्रमांक यानुसार हे जे आहे ते अपडेट आहे. संपूर्ण अपडेट आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. त्याआधी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. हे जे अपडेट आहे ते आहे 2021 मध्ये जी पोलीस शिपाई भरती 2021 जी झालेली आहे त्यामध्ये नवप्रविष्ट जे उमेदवार आहेत पुरुष आणि महिला यांच्यासाठी प्रशिक्षणाला पाठवण्यासाठी हे अपडेट आहे. तर तुम्ही इथं पाहू शकता उपरोक्त संदर्भ व विषयास अनुसरून पोलीस आयुक्त यांना सादर करण्यात येते की बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाचे अधिपत्याखालील सन 2021 चे जे पोलीस शिपाई भरतीमध्ये निवड झालेले 5,700 उमेदवार आहेत त्यांना जे आहे पोलीस प्रशिक्षण म्हणजे पोलीस ट्रेनिंगसाठी केंद्र उपलब्ध करून देण्यात येत आहे. आता हे प्रशिक्षण सत्र म्हणजे 26/2/2024 पासून यांचं ट्रेनिंग चालू होणार आहे. यावरून आपल्याला एक लक्षात येतं, की ह्या 5,700 जे उमेदवार आहेत त्यांचं ट्रेनिंग झाल्यानंतर लगेच जी 17,000 प्लस पदांची भरती आहे ती राबवण्यात येईल आणि त्यांना सुद्धा ट्रेनिंगसाठी इथे पाठवण्यात येईल. त्यामुळे जी 17,000 प्लस पदांसाठी जी भरती आहे ती लवकरच निघणार आहे. यावरून आपल्याला लक्षात येतं कारण की गतिविधी जे आहेत ते जास्त आहेत. फास्टली सगळं काम होत आहे. आता ज्यांनी कोणी 5,700 उमेदवार जे आहेत नवीन पोलीस शिपाई त्यांना तुम्ही इथं पाहू शकता, की तुम्हाला ईमेल सुद्धा आलेला असेल किंवा तुम्ही तिथे कॉन्टॅक्ट केल्यानंतर तुम्हाला जे आहे ते ऑफिसला कॉन्टॅक्ट केल्यानंतर तुम्हाला कळेल, की तुम्हाला कोठे पोलीस प्रशिक्षणासाठी ट्रेनिंगसाठी जायचं आहे. नागपूर आणि अकोला हे जे आहे ते महिलांसाठी आहे आणि सोलापूर, जालना, लातूर, सांगली आणि मरोळ या ठिकाणी जे आहे ते जे पुरुष उमेदवार आहेत त्यांना ट्रेनिंग दिलं जाणार आहे. तर हे अपडेट होतं. हे अपडेट कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा मित्रांनो आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा.